असेल किंवा MSCITचं केंद्र कॉम्प्युटर संदर्भातलं प्रशिक्षण जे हायस्कूल किंवा मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी द्यायला पाहिजे होतं, त्याकरता अगदी अद्ययावत अशी लॅब या ठिकाणी स्थापन करण्यात आली. नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी भाऊसाहेबांनी सांगितलं की म्हणजे सर्व कागदपत्र आपण जिल्हा परिषद किंवा समाज कल्याण विभागाला त्या ठिकाणी द्यायची. मग वधूवरांना त्यांचं विवाहाचं प्रमाणपत्र हे याच ठिकाणी द्यायचं. म्हणून या ठिकाणी आमदार साहेब आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून 5 वधूवरांना त्यांच्या विवाहाचं प्रमाणपत्र प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी देण्यात येणार आहे. अशा पद्धतीनं काम करत असताना यामध्ये मग गरीब असतील, गोरगरीब कुटुंबातील किंवा जाती भेद न ठेवता सर्व समाजातील सगळ्या स्तरातील गरीब श्रीमंत हा भेदभाव न मानता सर्व स्तरातील सामुदायिक लग्न या ठिकाणी करण्याचं नियोजन केल्यानंतर या ठिकाणी 23 शुभ लग्न या ठिकाणी सामुदायिक शिवविवाहामध्ये संपन्न होत आहेत. या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी आलात. अजूनही या ठिकाणी पंढरनाथ मते यांच्याही घरातील किंवा आमच्या गावातील जी मंडळी जी मंडळी अनेकविध सर्व स्तरातील मंडळींची या ठिकाणी जी शुभलग्न होत आहेत, या सर्व कार्यमालकांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि या ठिकाणी जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते नामदार वल्लभशेठ बेनके साहेब त्यांच्याबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, त्याचप्रमाणे निवृत्त शेठ काळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आणि या ठिकाणी विवाहबद्ध होणाऱ्या सर्व दाम्पत्यांना त्यांचं भावी आयुष्याकरता शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी माझे प्रास्ताविकवर 2 शब्द थांबवतो. यानंतर या शिवविवाहाकरता शुभेच्छा देतील या ठिकाणी शुभेच्छा देतील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय पांडुरंगजी पवार साहेब. 23